महाराष्ट्र विधानसभेचा रणसंग्राम सुरू झाला असून सगळीकडे प्रचाराचा धुरळा उडताना पाहायला मिळत आहे। दरम्यान अनेक इच्छुक उमेदवारांनी बंडखोरी करीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता, पण सोमवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख असल्याने अनेक बंडखोरांनी आपला अर्ज मागे घेतला। त्यामुळे आता एका मतदारसंघात किती उमेदवार उभे असतील हे चित्र स्पष्ट झालं आहे। पुण्यात देखील अनेक ठिकाणी बंडखोरी झाली होती, परंतु प्रामुख्याने कसबापेठ विधानसभा मतदारसंघ, पर्वती विधानसभा मतदारसंघ अशा काही ठराविक मतदारसंघात काँग्रेसला आणि पर्यायाने महाविकास आघाडीला बंडखोरी शमवण्यात अपयश आलेलं पाहायला मिळालं। मात्र आता अर्ज मागे घेण्याची मुदत संपली असल्याने महाराष्ट्रातील 288 मतदारसंघातील चित्र स्पष्ट झालं आहे। पुणे जिल्ह्याविषयी बोलायचं झालं तर पुण्यातील 21 विधानसभा मतदारसंघात 303 उमेदवार रिंगणात आहेत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पुणे शहरातील मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत। नमस्कार, मी गजानन पौळ आणि तुम्ही पाहताय ऋतम मराठी। सर्वप्रथम आपण पुण्यातील शिवाजीनगर मतदारसंघापासून सुरुवात करूयात। या मतदारसंघात प्रामुख्याने 3 उमेदवारांमध्ये लढत होणार आहे। यामध्ये महायुतीकडून पुन्हा एकदा सिद्धार्थ शिरोळे यांना उमेदवारी देण्यात आली आहे, तर काँग्रेसकडून दत्ता बहिरट हे रिंगणात आहेत। पण काँग्रेसकडून मनीष आनंद हे इच्छुक असताना परत दत्ता बहिरट यांना उमेदवारी दिल्यामुळे नाराज होऊन मनीष आनंद यांनी बंडखोरी केली आणि याच मतदारसंघातून आपला अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरला। त्यामुळे ते आता अपक्ष म्हणूनच निवडणूक लढवणार आहेत। शिवाजीनगर मतदारसंघात सध्या सिद्धार्थ शिरोळे हे भाजपचे विद्यमान आमदार आहेत। त्यांनी 2019च्या विधानसभा निवडणुकीत 58,727 मतं मिळवत विजय मिळवला होता। त्यामुळे पक्षाने परत एकदा त्यांच्यावर विश्वास टाकला असून आता परत एकदा ते निवडणूक लढवण्यासाठी सज्ज झाले आहेत। 2019च्या निवडणुकीत सिद्धार्थ शिरोळे आणि दत्ता बहिरट यांच्यात केवळ 5,124 मतांचा फरक होता। या निवडणुकीत तो भरून काढण्याची संधी बहिरटांना होती, मात्र मनीष आनंद यांच्या बंडखोरीमुळे काँग्रेसच्या मतांमध्ये विभाजन होऊन त्याचा फायदा शिरोळे यांना होण्याची शक्यता अधिक आहे। दुसरा मतदारसंघ आहे कसबा विधानसभा मतदारसंघ। गेल्या काही दिवसांपासून चर्चेत राहिलेला पुण्यातील एक महत्त्वाचा मतदारसंघ म्हणजे कसबापेठ। या मतदारसंघात महाविकास आघाडीचे विद्यमान आमदार रवींद्र दंगेकर यांना पुन्हा एकदा काँग्रेसने तिकीट दिलं आहे। त्यांच्या विरोधात महायुतीकडून भाजपचे हेमंत रासने हे रिंगणात आहेत, तर इथूनच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने गणेश भोकरे यांना उमेदवारी दिली आहे। हा मतदारसंघ चर्चेत राहण्यामागचं कारण म्हणजे काँग्रेसमध्ये झालेली बंडखोरी। खरं तर इथून काँग्रेसच्या माजी महापौर कमल व्यवहारे निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होत्या, मात्र त्यांना डावलून परत रवींद्र दंगेकर यांना उमेदवारी दिल्याने नाराज होऊन कमल व्यवहारे यांनी बंडखोरी करत संभाजीराजे छत्रपती यांच्या स्वराज्य पक्षात प्रवेश केला। त्यामुळे त्या देखील या ठिकाणाहून उभे आहेत। तसं पाहायला गेलं तर दंगेकर हे काँग्रेसमध्ये बाहेरून आलेले उमेदवार आहेत, त्यामुळे कसबा पोटनिवडणुकीत त्यांना दिलेली उमेदवारी काँग्रेसच्या शहरातील नेत्यांना पसंत नव्हती। कदाचित त्यावेळी पोटनिवडणुकीमुळे कोणी विरोधही केला नाही, पण त्यानंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीतही दंगेकरच उमेदवार होते आणि आता पुन्हा विधानसभा निवडणुकीतही दंगेकरांनाच उमेदवारी दिल्यामुळं शहरात बाकी कोणी उमेदवार नाहीत का असा प्रश्न उपस्थित केला गेला। त्यामुळेच आता काँग्रेसमधील या अंतर्गत अस्वस्थतेचा दंगेकरांना पडणाऱ्या मतावर कसा प्रभाव पडतो ते पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे। तिसरा मतदारसंघ आहे पर्वती विधानसभा मतदारसंघ। सध्याच्या घडीला इथं भाजपच्या माधुरी मिसाळ या आमदार आहेत, पण आता यावेळी देखील त्यांना पुन्हा तिकीट दिलं असून त्या महायुतीच्या उमेदवार म्हणून रिंगणात आहेत। वास्तविक हा मतदारसंघ देखील चांगला चर्चेत राहिला, कारण इथं देखील काँग्रेसमधील बंडखोरी झालेली पाहायला मिळाली। सध्या या मतदारसंघात महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून काँग्रेसच्या अश्विनी कदम यांना उमेदवारी दिली आहे। त्यामुळे इथून निवडणूक लढवण्यास इच्छुक असणारे काँग्रेसचेच पुण्यातील ज्येष्ठ नेते आणि माजी महापौर आबा बागुल यांनी बंडखोरी करत अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। खरं तर या मतदारसंघात 30 वर्षांहून अधिक काळ नगरसेवक म्हणून आबा बागुल हे निवडून आले आहेत। आबा बागुल हे 2009 पासून काँग्रेस पक्ष श्रेष्ठींकडे उमेदवारी मिळावी यासाठी मागणी करीत आले आहेत, पण प्रत्येक वेळी त्यांना डावलण्यात आलं। यंदाही हा मतदारसंघ शरद पवार गटाला गेला असल्याने आबा बागुल हे नाराज झाले। त्यामुळे त्यांनी पर्वती विधानसभा मतदारसंघातून अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला आहे, पण त्यांच्या बंडखोरीचा थेट फटका अश्विनी कदम यांना बसणार आहे आणि त्यामुळे मिसाळ यांच्या विजयाचा मार्ग सुकर होणार आहे असं चित्र सध्या तरी दिसत आहे। चौथा मतदारसंघ आहे कोथरूड विधानसभा मतदारसंघ। कोथरूड विधानसभा मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला मानला जातो। या मतदारसंघात भाजपचे चंद्रकांत पाटील, ठाकरे गटाचे चंद्रकांत मोकाटे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ॲडव्होकेट किशोर शिंदे हे रिंगणात आहेत। त्यामुळे या मतदारसंघात तिरंगी लढत होणार
होणार हे आता स्पष्ट झालं आहे। इथं भाजपचे चंद्रकांत पाटील हे विद्यमान आमदार आहेत। 2019 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत चंद्रकांत पाटील यांना 1,05,246 मतं मिळाली, तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार किशोर शिंदे यांना 79,551 मतं मिळाली होती। आता या मतदारसंघामध्ये शिवसेना आणि मनसेला मताधिक्य दिसत असलं तरी भाजपच्या मतांसमोर ते कमीच आहे। त्यामुळे या दोन्ही उमेदवारांना चंद्रकांत पाटलांचं मोठं आव्हान असणार आहे। चंद्रकांत मोकाटे गेल्या 10 वर्षांपासून राजकारणात फारसे सक्रिय दिसत नव्हते, त्यामुळे अचानक 10 वर्षांनी ते पुन्हा लोकांना सामोरं जात असताना लोकांशी असलेला कनेक्ट पुन्हा प्रस्थापित करणं हे त्यांच्या समोरचं सर्वात मोठं आव्हान असणार आहे। त्यामुळे इथे एक वेगळी शक्यता ही सुद्धा आहे की जर महाविकास आघाडीतील इतर घटक पक्षांच्या मतदारांनी यावेळी मोकाटेंपेक्षा शिंदेंना पसंती दिली तर गेल्या वेळी असलेला 20,000चा फरक शिंदे भरून काढू शकतील का, याकडे सर्वांचं लक्ष आहे। 5वा मतदारसंघ आहे वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघ। या मतदारसंघात अजित पवार गट विरुद्ध शरद पवार गट अशी थेट लढत होणार आहे, कारण परत एकदा अजित पवार गटाचे आमदार सुनील टिंगरे यांना उमेदवारी दिली आहे। सुरुवातीला इथं भाजपचे जगदीश मुळीक हे देखील इच्छुक होते, मात्र त्यांनी बंडखोरी न करता पक्षशिस्तीचं पालन करत महायुतीचा भाग असलेले सुनील टिंगरे यांना पाठिंबा देण्याची तयारी दर्शवली। 2019च्या विधानसभा निवडणुकीत टिंगरे 97,700 मतं मिळवून विजयी झाले होते। यावेळी त्यांच्या विरोधात शरद पवार गटाचे बापूसाहेब पठारे हे उभे असून या दोन्ही उमेदवारांमध्ये रस्सीखेच पाहायला मिळणार आहे। पुढचा मतदारसंघ आहे पुणे कॅन्टोन्मेंट अर्थात पुणे छावणी विधानसभा मतदारसंघ। हा पुण्यातील अनुसूचित जातीसाठी राखीव असलेला एक महत्त्वाचा मतदारसंघ आहे। या मतदारसंघातून महायुतीकडून भाजपचे विद्यमान आमदार सुनील कांबळे यांना पुन्हा एकदा तिकीट देण्यात आलं आहे। सुनील कांबळे यांनी 2019 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत 52,160 मतं घेत विजय मिळवला होता, त्यामुळे यंदाही ते विजयासाठी सज्ज झाले आहेत। मात्र गेल्या निवडणुकीत 47,148 मतं घेणारे काँग्रेसचे रमेश बागवे हे पुन्हा एकदा त्यांच्यासमोर उभे ठाकले आहेत। त्यामुळे इथं काँग्रेस विरुद्ध भाजप अशी थेट लढत पाहायला मिळणार आहे। पुढचा मतदारसंघ आहे खडकवासला विधानसभा मतदारसंघ। प्रामुख्याने खडकवासला मतदारसंघात भाजपचे भीमराव तापकीर, मनसेचे मयुरेश वांजळे आणि पवार गटाचे सचिन दोडके या 3 उमेदवारांमध्ये लढत होणार आहे। सध्या या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे भीमराव तापकीर हे विद्यमान आमदार आहेत। 2019 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत तापकीर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोडके यांचा 2,595 मतांनी पराभव केला होता। त्यावेळी तापकीर यांनी 1,20,518 मतं मिळवित विजयाची हॅट्रिक केली होती। पण आता यंदाही विजय मिळवत भीमराव तापकीर आपल्या विजयाचा चौकार मारतात का ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। त्यातही मयुरेश वांजळे यांच्या उमेदवारीमुळे मतविभाजनाचा फटका कोणाला बसणार ते पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे। पुढचा मतदारसंघ आहे हडपसर विधानसभा मतदारसंघ। या मतदारसंघात देखील तिरंगी लढत होणार असून इथून राष्ट्रवादी काँग्रेसचे चेतन तुपे, शरद पवार गटाचे उमेदवार प्रशांत जगताप आणि मनसेकडून साईनाथ बाबर हे 3 उमेदवार रिंगणात आहेत। सध्याच्या घडीला इथं चेतन तुपे हे आमदार आहेत। चेतन तुपे यांनी मागच्या विधानसभेच्या निवडणुकीत हडपसर विधानसभा मतदारसंघातून भाजपचे आमदार योगेश टिळेकर यांचा 2,820 मतांनी पराभव केला होता। मात्र यावेळी अजित पवारांची राष्ट्रवादी महायुतीचा भाग असल्याने इथून महायुतीकडून परत चेतन तुपे यांना उमेदवारी देण्यात आली आहे। पुणे शहरात भारतीय जनता पक्ष 8 पैकी 6 जागा लढवत असून राष्ट्रवादी काँग्रेस 2 जागा लढवत आहे, तर काँग्रेस 3 जागी, उबाटा शिवसेना 1 जागी आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट 4 जागी लढत आहेत। पुणे शहरातील लढतींचा आढावा आपण आजच्या भागामध्ये घेतला। उद्याच्या भागात आपण पुणे जिल्ह्यातील लढतींचा आढावा घेणार आहोत। पुण्यातील या लढतीविषयी तुमचं मत काय आहे? पुणेकर यंदा कोणाला पसंती देतील ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला फक्त एक लाईक करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी प्रथम मराठी न्यूजला सबस्क्राईब करा।